त्यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। ग्रामीण भागातल्या शाळेची गुणवत्ता वाढावी यासाठी राज्य सरकार कोट्यावधी रुपये खर्च करत असतं, असा दावा केला जातो। मात्र ग्रामीण भागाच्या शाळांमध्ये लाईटच नाहीये। विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी देण्यात आलेली एलईडी धूळखात पडलेली आहे। तर लोकशाही मराठीच्या रियालिटी चेकमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। याचाच आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। सध्या हिंगोलीच्या आसोलेवाडी येथील इथे शाळेमध्ये बघू शकता की संपूर्ण शाळेमध्ये जे विद्यार्थ्यांना एकीकडे गुणवत्ता वाढावी म्हणून डिजिटलायझेशन केलं जातं। मात्र अनेक शाळांमध्ये जे आहे ते कोणतेही कम्प्युटर पाहायला मिळत नाही। आपण बघू शकता की या शाळेमध्ये मी सध्या आहे, संपूर्ण जे आहे ते विद्यार्थी या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत। जवळपास ही पहिली ते 5वी पर्यंत इथे शाळा आहे आणि जवळपास वर्षभरापासून या शाळेमध्ये धक्कादायक माहिती समोर आली की शाळेमध्ये लाईट नाहीये। एकीकडे एक बघू शकता की या ठिकाणी टीव्ही देण्यात आलेली आहे, दुसरीकडे एलईडी देण्यात आलेली आहे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढण्यासाठी। मात्र या ठिकाणची जे आहे ते धुळखात पडलेली एलईडी पाहायला मिळते, झाकून ठेवण्यात आलेली वर्षभरापासून अशाच पद्धतीमध्ये संपूर्ण एलईडी आहे आणि विद्यार्थ्यांना या ठिकाणी अंधारामध्ये शिक्षण घेण्याची वेळ आलेली आहे। एकीकडे शासन सांगते की मोठे दावे करते की डिजिटलायझेशन मध्ये आम्ही शाळेमध्ये कम्प्युटर देतो, मात्र या ठिकाणी दावा फोल ठरलेला आहे। आपले विद्यार्थी आहेत, कितीला आहे तू? तिसरीला। या ठिकाणी कम्प्युटर आहे का शाळेत तुमच्या? नाही हे लावण्यात आलेले कम्प्युटर एलईडी चालते का? ती काय नाही, लाईटामुळे चालत नाही, लाईटच नाही। कधीपासून लाईट नाही शाळेत? एक साल झाले का? आपल्यासोबत काही पालक आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून जाणून घ्या। मुळात एक वर्षापासून जर विद्यार्थ्यांना या लाईट पासून वंचित राहिलेले विद्यार्थी आहे आणि आज मग माहिती तंत्रज्ञान युग, आपण या डिजिटलायझेशन युग म्हणतो आपण, त्यांना त्या ठिकाणी शिक्षण विभागाच्या माध्यमातून मिळालेले पेन ड्राईव्ह असो, इतर गोष्टीचा असो, त्याचा काय लाभ होणार आहे? आणि या बाबतीमध्ये सर्व प्रशासन, जिल्हा परिषदेचं प्रशासन या ठिकाणी काय गंभीर भूमिका घेणार आहे? 1 वर्ष हा बिल कोण भरणार आहे? या बिलाच्या बाबतीमध्ये जर एक वर्ष जर या ठिकाणी यांना लाईट पासून वंचित राहत असतील तर ही खूप गंभीर बाब आहे। लवकरात लवकर या शाळेला लाईट जोडण्यात यावी, ही आमची या ठिकाणी मागणी आहे। इथं कसं आहे, शाळेला कुठले कंपाऊंड नाही आणि मेन मुद्दा म्हणजे याच्यामध्ये स्वतंत्र शौचालय नाही। एक मुलीसाठी आणि मुलासाठी वेगळं स्वतंत्र शौचालय पाहिजे, ते नाही। आपण जर बघितलं तर ही पालकांची प्रतिक्रिया आहे। एकीकडे स्वतःला हायटेक बनवणार आहे, शाळेमध्ये ठिकाणी दुरावस्था झालेली आहे। एकीकडे संपूर्ण विद्यार्थी आहे त्या शाळेमध्ये, मात्र लाईट नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अंधारात शिक्षणाची वेळ आलेली आहे। गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।